पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यक्तीला समलैंगिक ॲपवरून ओळख निर्माण करून भेटण्यास बोलावून त्याला तिघांनी बेदम करून लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. पुणे. पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यक्तीला समलैंगिक ॲपवरून ओळख निर्माण करून भेटण्यास बोलवल्यानंतर त्याला तिघांनी बेदम करून लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंड गार्डन पोलिसात चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने बंड गार्डन पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार शाहरुख टॉप व त्याच्या 3 साथीदारावर गुन्हा नोंदवला आहे. 18 मार्च रोजी ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्ती पिंपरी चिंचवड शहरातील आहे. समलैंगिक ॲपवरून आरोपींनी त्याच्याशी संपर्क साधला, तसेच त्याला भेटण्यासाठी बोलवले. RTO चौकात तक्रारदार व आरोपी भेटले. तक्रारदार परत निघाले. त्यावेळी त्या ठिकाणी पुन्हा त्याला परत बोलावले. नंतर त्याला रेल्वे रुळावरून पायी चालत निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी पैशाची मागणी केली. त्याच्यात वादविवाद झाले. त्यावेळी चौघांनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने घेतली. तसेच त्याचा नवीन मोबाईल फॉर्मॅट केला. नंतर आरोपी तेथून पळून गेले. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांच्याकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास बंड गार्डन पोलीस करत आहेत. फ्लेक्सवर नाव न टाकल्याने मारहाण. फ्लेक्सवर नाव टाकल्यावरून झालेल्या वादातून NDA रस्त्यावरील उत्तमनगर भागात चौघांना गज तसेच बांबूने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत संजय राजेंद्र तावरे वय वर्ष 36 राहणार जांभई सांगरूळ तालुका हवेली यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी रुपेश तावरे, दीपक तावरे, वैभव तावरे, विष्णू उघडे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार फ्लेक्सवर नाव न टाकल्याने आरोपींनी गावातील मुलांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी 18 मार्च रोजी घडली. संजय तावरे यांनी मध्यस्थी केल्याचे आरोपीचे तावरे तसेच भाऊ संदीप गणेश चौधरी, स्वप्नील बाबर यांना गज व बांबूने मारहाण केली. आरोपींनी गावात दहशत माजवली. अधिक तपास उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर करत आहेत.